शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. बारामती पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार. महायुतीच्या प्रमुख नेत्यांना अर्ज भरण्यासाठी निमंत्रण. आतापर्यंत 19 जणांचे अर्ज दाखल. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून आकाश मोरे रिंगणात. सुनेत्रा पवारांच्या विरोधात उमेदवारी जाहीर. आज उमेदवारी अर्ज दाखल करणार. राहुरी विधानसभेच्या जागेवर पवारांच्या राष्ट्रवादीचा दावा. मवियाच्या नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ. शशिकांत शिंदेंची माहिती. तर माजी आमदार प्राजक्त तनपुरे इच्छुक. शरद पवार राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेणार. तर पार्थ पवारांसह रामदास आठवले, ज्योती वाघमारे खासदारकीची शपथ घेणार. तपास यंत्रणेव्यतिरिक्त सीडीआर प्राप्त करून घेण्याचा अधिकार कुणालाही नाही. सीडीआर लीक कसा झाला याची चौकशी होईल. अंजली दमानी यांनी खरात प्रकरणी आरोप केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं भाष्य. भोंदू खरात प्रकरणामध्ये अनोळखी व्यक्तीनं सीडीआर दिले. एआय टूल वापरून सीडीआरमध्ये नावं शोधली. अंजली दमानी यांचा दावा. तर सीडीआर लीक करताना सत्यता तपासलीत का? कुठलं एआय ॲप कॉल डिटेल्स देतं? विरोधकांनी दमानी यांना घेरलं. अत्याचारी अशोक खरातसारख्या विकृत मनोवृत्तीला ठेचून फाशीची शिक्षा द्या. प्रकरण जलद गतीनं न्यायालयामध्ये चालवा. कळत नकळत ज्यांचा संबंध आलाय त्यांच्यावर कारवाई करा. सुनील तटकरेंची मागणी. अत्याचारी भोंदू अशोक खरातवर एकूण 12 गुन्हे दाखल. एसआयटी तपासामध्ये रोज धक्कादायक खुलासे. खरातच्या संपत्तीची आणि गैरव्यवहारांची ईडी चौकशी केली जाईल. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. भोंदू खरातचा मुलगा हर्षवर्धन खरात नॉट रिचेबल असल्याची माहिती. पोलिसांना न सांगताच हर्षवर्धन शहर सोडून गायब. दुसरीकडे खरातच्या फरार पत्नीचाही पोलिसांकडून शोध सुरू. खरात प्रकरणातील पीडित महिला नैराश्यमध्ये. 8 ते 9 पीडित महिलांनी मानसोपचार तज्ज्ञांची भेट घेतल्याची सूत्रांची माहिती. एसआयटीकडून पीडित महिलांच्या अज्ञातस्थळी चौकशी. जैन मुनींनंतर मंत्री नितेश राणेंचं वक्तव्य वादात. छत्रपती शिवाजी महाराज सेक्युलर राजे नव्हते, राणेंचा दावा. इतिहासावर गेल्या 5 दिवसांमध्ये वादग्रस्त विधानांची तिसरी वेळ. जगाला युद्ध नको, बुद्ध हवा. कर्मकांडाच्या जाळ्यामध्ये न फसता बुद्धांचे विचार आचरणामध्ये आणा. ठाण्यातील 8व्या आंतरराष्ट्रीय बौद्ध धर्म परिषदेमधून उपमुख्यमंत्री शिंदेंचं आवाहन. बौद्ध रत्न पुरस्कारानं शिंदेंचा सन्मान. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पश्चिम बंगाल निवडणुकीच्या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये. आज तमिळनाडू आणि गोव्यातही जाहीर प्रचार सभा घेणार. पश्चिम बंगालमध्ये परिवर्तनाची लाट. टीएमसीच्या पापाचा घडा भरलाय. भाजपचा महाविजय होणार. पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.